नमस्कार. आज आपण बरेच दिवसांनी चहा घेतोय नाही का एकत्र. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या काळामध्ये विवा शिरवाडकरांची मेघास ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे. थांब थांब परतू नको रे घना कृपाळा, अजूनही जाळतोस जगा शिव तीव्र हा उन्हाळा. अजूनही पाय भाजतात पसरले निखारे, उसळतात अजूनही गगनी पेटले चवारे. मरुनी पडत तरुवरुनी पाखरे तळाला, थांब थांब परतू नको रे घना कृपाळा. ही आठवणीतली कविता आजही युट्यूबवर अवेलेबल आहे. हे चांगलं आहे. आठवणीतल्या कविता ह्या पुन्हा या निमित्ताने आठवता येतात आणि ऐकता येतात हे भाग्य आहे. सध्या परिस्थिती खरंच अशी आहे की उन्हाळा तीव्र आहे आणि उत्तर तीव्र होत चाललाय. त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती खूप कठीण आहे. आणि असं असताना दोन प्रकारच्या हवामानाचे स्तर आपल्याला पाहायला मिळतात. एक तर प्रचंड उकाडा म्हणजे ह्युमिडिटी असणारा उन्हाळा आणि अत्यंत गरम म्हणजे तापलेला उन्हाळा. दोन्ही गोष्टी दिसतात आणि दोन्ही गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा. तसं पाहता थोडासा उशिरा हा व्हिडिओ होतोय उन्हाळ्याच्या दृष्टीने, पण तरी अजूनही तो तेवढाच उपयुक्त आहे म्हणून हा खटाट आहे. काय आहे की जिथे खूप उकडत आहे तिथे अर्थातच बाष्प खूप आहे, त्यामुळे घाम आहे आणि घाम आहे म्हणून कदाचित तो उकाडा थोडासा सुसह्यही आहे. त्यामुळे अतितीव्र उन्हाळा होत नाहीये. हवामान एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाण्यासाठी वेळ घेतो आणि त्याचा परिणाम अर्थातच थोडासा आपल्यावर होतो. थोडा काय बऱ्यापैकी होतोय अशी परिस्थिती आहे. सध्या मुंबईत ह्युमिडिटी खूप असूनही बाहेर पडू नये दुपारी अशी परिस्थिती आहे. तर जिथे म्हणजे जे प्रदेश समुद्रापासून दूर आहेत अशा ठिकाणी तर अक्षरशः आपल्या तव्यासारखी अवस्था आहे. दोन्ही ठिकाणचा आपल्याला विचार करायला हवा. आणि मुंबईत जिथे विशेषतः खूप उन्हाळा आहे आणि घाम येतोय त्यावेळेला आपल्याला ज्या प्रमाणात श्रम होत आहेत त्याप्रमाणे पाणी पिणं जरुरी आहे. पाणी पिणं हे अत्यंत उपयोगी महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला पाण्याने तहान भागत नाही. पण काय असतं की पाणी एकदम गटागटा पिण्यापेक्षा ना विषद मिक्स केलेलं थंड आणि गरम नॉर्मल पाणी हे एकत्र केलेलं तोंडात थोडा वेळ धरून ठेवून तोंडात खुळखुळवून मग ते गिळण्याचा फायदा खूप आहे. बराबर पाणी प्यायलं तर पाणी गरजेपेक्षा जास्त येतं शरीरामध्ये आणि त्यामुळे थोडंसं अग्निमांद्य होणं, थोडंसं पोट जवळ वाटणं, डोकं जवळ वाटणं अशा प्रकारच्या तात्कालिक अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. किंवा रात्री पाणी जास्त प्यायलं तर डोकं जळवणं, सर्दीसारखी परिस्थिती निर्माण होणं, खोकला अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे सावध तर राहायला पाहिजे. पण जिथे आपण श्रम करतोय त्यामुळे उन्हाळ्याच्या ठिकाणी जिथे मुंबईच्या ठिकाणी जिथे उन्हाळा तीव्र आहे त्याबरोबर बाष्पही तीव्र आहे अशा ठिकाणी जर श्रम झाले तर पाणी थोडं थोडं अनेक वेळा प्यायला पाहिजे. अशा प्रकारचा विषय महत्वाचा आहे. जिथे तीव्र उन्हाळा आहे गरम फार होत आहे तिथे पाणीही प्यायला पाहिजे. आणि शीतोपचार म्हणजे सावलीत बसणं किंवा घरातून बाहेर न पडणं अशा प्रकारचे उपचारही आवश्यक आहेत, नव्हे अत्यावश्यक आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार होणं जरुरी आहे. काही वेळेला पाणी पिऊन समाधान होत नाही अशा वेळेला थोडंसं थंड पाणी प्यायला पाहिजे. थंड पाणी पिऊनही खूप पाणी प्यायला लागतं अशा वेळेला थोडंसं सरबत घ्यायला पाहिजे. जिथे लिंबाचं सरबत आहे, कोकम सरबत आहे, अशा प्रकारची पेये पिण्याने उपयोग होतो. जेवढी ती नैसर्गिक असतील तेवढा त्याचा उपयोग जास्त. अशा वेळेला कित्येक वेळेला लाह्यांचं पाणी
पिण्यानेही तहान भागते, त्वरित तरतरी येते. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कृत्रिम बाजारात मिळणारी पेय स्वीकारण्यापेक्षा घरी तयार केलेली साधी जी पेय आहेत त्यांचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होतो हा अनुभव घेण्यासारखा आहे. त्यामुळे सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामध्ये जर आपल्या सरबतांनी भागत नसेल तर पन्ह्यासारखी दाट पेय आणि त्यांनी भागत नसेल तर श्रीखंडासारखं चाटण्यासारखी द्रव्य मोरावळा आहे किंवा श्रीखंड आहे अशा प्रकारची गोष्टी घेण्याने लस्सी आहे. पण ते फार गोड किंवा फार खारट झाली तर मात्र त्याचा घशाला त्रास होतो, त्याच्यातनं इरिटेशन निर्माण होतं. त्यामुळे योग्य प्रमाणात गोड, योग्य प्रमाणात आंबटसर अशा प्रकारची चवी असतील तर त्यांनी थकवा लवकर येतो. आणि या प्रकारे आपण जरूर उरलेला उन्हाळा आहे तो चांगल्या प्रकारे व्यतीत करू आणि त्यातून आरोग्याला टिकवून ठेवू. जय जय रघुवीर समर्थ.